ते आपण बांधून या समाजाच्या ज्या अडीअडचणी आहे आणि समाजाचे जे उत्सव आहेत, मग ते हिंदू असो ख्रिश्चन असो, या सगळ्यांचे उत्सव या पुढे साजरे करत असतो आणि त्याही परंपरेनुसार आपण ही उत्सव हे साजरे अशा पद्धतीने केले पाहिजे असं मला वाटतं. सालाबादाप्रमाणे आपला नेहमीचा विषय असतो की महाराजांचा पुतळा हा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही आपण सर्वांचं जे स्वप्न होतं ते 100% स्वप्न आता यावेळेस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. यात सांगण्यासारखं काही गरजच नाही आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण हा विषय माझ्यासहित आपण सगळ्यांनी लावून धरलेला आहे. त्याच्यामुळे हे 100% आपल्याला महाराजांना पुढची जी जयंती असेल ती महाराजांचा स्वतःचा अश्वारूढ पुतळा राहील आणि तिथं आपण ती साजरी करू असा एक संकल्प माझा आहे. पण मी एकटा काही करू शकत नाही, आपण सगळे मिळून हे करू शकतो. नगरपालिका आपल्या बरोबर आहे की आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपल्याला बसवायचा आहे. तर माझी एक इच्छा आहे की आपण पक्षाचे प्रतिनिधी एक प्रतिनिधी जेवढे पक्ष नवापूरमध्ये आहेत त्या पक्षाचे एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी घेऊ. मग ते कुठल्या याचे आहेत ते न विचार करता त्या पद्धतीने घेऊन आणि प्रत्येक समाजाचा एक घटक त्या ठिकाणी आपण घेऊ असं मला वाटतं. प्रकाश काका आणि शंकर भाऊ या ठिकाणी ज्येष्ठ आहे. मनोज भाऊ इथं मी बघितलं, हा मनोज भाऊ पण या ठिकाणी, रामराव भाऊ हे ज्येष्ठ मंडळी आहेत. माननीय आपले PI आदरणीय अभिषेक पाटील साहेब हे सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुतळ्याच्या या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण. पोलीस प्रशासनाशिवाय आपलं काम होणार नाही आणि प्रशासन सुद्धा आपल्या बरोबर आहे यात तीळ मात्र शंका नाही. कारण आपल्याला या पुतळ्याला घ्यायच्या असतील त्या माननीय पोलीस खात्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि साहेबांनाही आमची, अभिषेक पाटील साहेबांनाही विनंती आहे की साहेब आपण सुद्धा या नवापूर शहराच्या विकासासाठी जे नवापूरमध्ये आपल्याला शिवाजी महाराज असतील, वीर महाराणा प्रतापजी असतील किंवा बिरसा मुंडा असेल, भगवान बिरसा मुंडा असेल, स्वारूढ पुतळे या नवापूर शहरामध्ये बसवायचे आहेत. आणि त्या पुतळे बसवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित एक कमिटी स्थापन करायची आहे नवापूरची. सगळे पक्ष मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये एकत्रित करून नगरपालिकेच्या आपण त्या ठिकाणी करू आणि जागा निश्चित करून आणि त्या ठिकाणी जे अगोदर सुद्धा काही असे प्रकार घडलेला महाराजांचा पुतळा बसवणं हे आपला उद्देश आहे आणि ते उद्देश आपल्याला साध्य करायचे आहे. त्याच्यामुळे मीपणा हा बाजूला ठेवून प्रत्येकाने महाराजांसाठी स्वतः पुढे येऊन हा पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुनश्च या शिवजयंतीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येत्या काही दिवसा पद्धतीने ही कमिटी स्थापन करू. तर माझी विनंती आहे की जेवढे आपल्या नवापूरमध्ये पक्ष आहेत त्या सर्व पक्षांनी त्यांचा प्रतिनिधी स्वतः म्हणून एक कोणीतरी द्यावा. आम्ही सुचवण्याऐवजी त्यांनी तो सुचवावा आणि जेवढे समाज बांधव असतील त्या समाज बांधवांनी सुद्धा त्यांच्याकडनं एक नाव त्यांनी या कमिटीला द्यावं आणि ती सर्व कमिटी शिव स्मारक कमिटी या नवापूरमध्ये पुतळा बसवता येईल. त्याच्यासाठी परवानगीसाठी काय लागेल, कशी काय रूपरेषा राहील, त्याच्यासाठी निधीची संकल्पना, त्याच्यासाठी येणारा खर्च, हे काय जे असेल ते सर्व त्या ठिकाणी एकत्रितरित्या आपण बसून करू असं मला वाटतं. या ठिकाणी मला अभिषेक पाटील साहेबांना विनंती राहील, साहेब नगरपालिकेच्या मार्फत तर नगरपालिकेचा ठराव हा पहिलाच ठराव आपल्याला झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठून परवानगी असेल, शासनाकडनं असतील, जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडनं असतील, SP साहेबांकडनं असतील, तर यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि या सगळ्या पुतळ्यांसाठी आपण सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करतो. पुनश्च आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. काही माझंही पारिवारिक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी जायचं. लत मामा वागेश यांचा उत्तर कार्य आहे म्हणून मला तिथेही जाणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांची आपली रजा घेतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी. उणीव होती ती भरून काढण्यासाठी आपण जो पाऊल उचलला त्यासाठी सर्व शिवभक्त आपल्या पाठीशी धरतो. नुकतेच या कार्यक्रमाला उपस्थित नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय अभिषेक पाटील साहेब यांचंही मी आयोजकांतर्फे स्वागत करतो. आणि उपस्थित मान्यवरांपैकी जर आपल्याला कोणाला मनोगत व्यक्त आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या समोर
नगर अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब करतायत. महाराजांची 396वी जयंती म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. आज आनंद वाटतो. 19 फेब्रुवारी म्हटला फार जोरात साजरी केली जाते. नवापूर शहरात शिवसाहेबांच्या मार्गदर्शनाने व आमची सर्व नगरपालिकेची टीम आदरणीय भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाने जे टाउन हॉलमध्ये गड किल्ले संवर्धन ही संकल्पना राबवली आणि त्यात एकूण 43 संघांनी जो भाग घेतला आहे. माझी सर्वांना विनंती असेल, नवापूर शेजारी बंधू भगिनी यांना टाउन हॉलमध्ये जे किल्ले बनवलेले आहेत लहान लहान मुलांनी ते फार बघण्यासारखे आहे. त्याच्यात जे उद्योग त्यांचा बक्षीस वाटप कार्यक्रम होता म्हणून आम्हाला यायला इथं उशीर झाला. सर्वांची जाहीर माफी मागतो. 19 फेब्रुवारी जयंती म्हणजे फुलार करणं आणि बस कार्यक्रम संपला असं नसतं. आज मी आपणा सर्वांना विनंती करेल की येत्या शिवजयंतीपासून शहरामध्ये विविध कार्यक्रम आपण साजरे करत जाऊ. आत्ताच भाऊसाहेब बोलले की येणारी पुढची जी शिवजयंती असेल तेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा हा नक्कीच आपण स्थापन करू आणि ती शिवजयंतीचा कार्यक्रम त्या जागेवर होईल. त्यासाठी ही नुसती नवापूर नगरपालिकेची आमची जबाबदारी नसून आपली सर्वांची आहे. त्याचा तुमचंही तेवढंच आम्हाला मार्गदर्शन सहकार्य हे गरजेचं आहे आणि म्हणून मी आपणास विनंती करेल की आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून या चांगल्या कार्यात आपण सर्वांनी सहकार्य करण्यासाठी एकत्र येऊ आणि बसून आपण लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा, महाराणा प्रताप यांचा पुतळा, भगवान बिरसा मुंडा, भगवान एकलव्य यांचे जे पुतळ्यांचं आपण स्वप्न बघितलं आहे ते नक्कीच नवापूर शहरामध्ये येत्या 1 वर्षात पूर्ण करू. आणि आज जी शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी आम्हाला बोलवलं सर्वांचे खूप खूप आभार आणि महाराजांना मानाचा मुद्रा करून मी माझं मनोगत इथंच थांबवतो. जय भवानी, जय शिवाजी.